पृथ्वीवर देवीच्या उपासनेमध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर देवी कवच. कन्याने केलीच पाहिजे. कुमारिकांनी चंद्राची उपासना केली पाहिजे. काय तर चंद्रापासून त्या ठिकाणी कुमारीला शीतलता आणि सौंदर्य या दोन गोष्टी प्राप्त होतात. देवीच्या 6 अंगांचं वर्णन करत आहे. उपासनेचे असणारे 6 अंग सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो. कवचाचं वर्णन केलेलं आहे. अर्गला, किलक आणि शेवटला 3 रहस्य हे 6 अंग आहे देवीच्या उपासनेचे. कवचाबद्दल वर्णन करताना भगवान शंकर भैरवाला म्हणतात की जगाच्या पाठीवर पृथ्वीवर देवीच्या उपासनेमध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर देवी कवच खूप श्रेष्ठ आहे आणि खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. देवी कवचामध्ये खूप शक्ती आहे. ज्याप्रमाणे भागवतामध्ये नारायण कवच आहे, नारायण कवच, तसंच दुर्गा सप्तशतीमध्ये देवी कवच आहे. त्या देवी कवचाच्या उपासनेबद्दल वर्णन करताना म्हणतात की भगवान शंकर भैरवाला म्हणतात, हे भैरव, जो मनुष्य कवच धारण करतो, कवचाची शक्तीचं वर्णन करत आहे. मा परंबा जगदंबा त्या व्यक्तीला सोडतच नाही जो कवच धारण करतो. मा परंबा जगदंबा याच्याही पुढे वर्णन करताना म्हणतात कवचधारी मनुष्याच्या मागे या ठिकाणी भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र असतं. एवढी शक्ती या कवचामध्ये आहे. जल, वायू, अग्नी, त्याचप्रमाणे सर्प असेल, विंचू असेल, हे कोणीच त्या असणाऱ्या मनुष्याचं काहीच करू शकत नाही ज्यांनी कवच धारण केलेलं आहे. कवच, कवच म्हणजे काय? संरक्षण, संरक्षण आहे ते. आणि म्हणून नवदुर्गाचं वर्णन केलेलं आहे. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रेत्री, महागौरेति चाष्टमं, नवमं सिद्धदात्री च, नवदुर्गा प्रकृतिताः. या नवदुर्गांचं वर्णन केलं ना. या नवदुर्गा म्हणजेच प्रत्येक स्त्रीला लागू होतात. लक्षपूर्वक आहे का? प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी नवदुर्गा लागू होतात. प्रथमं शैलपुत्रीच, पहिल्यांदा पुत्री रूपाने येते स्त्री जन्माला. लक्षपूर्वक आहे का? पुत्री रूपाने आल्यानंतर द्वितीयं ब्रह्मचारिणी, ज्या वेळेला ती असणारी कन्या लहानची मोठी होत असते त्यावेळेला ती ब्रह्मचारी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी उपासना करायला सुरुवात करते, भगवतीची उपासना करते. तृतीयं चंद्रघंटेति, आणि ज्या वेळेला ती उपवर होती त्यावेळेला चंद्र तिला आपलं स्वरूप देतो. म्हणून काली पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे चंद्राची उपासना ही कन्याने केलीच पाहिजे. कुमारिकांनी चंद्राची उपासना केली पाहिजे. काय तर चंद्रापासून त्या ठिकाणी कुमारीला शीतलता आणि सौंदर्य या दोन गोष्टी प्राप्त होतात. आणि म्हणून तृतीयं चंद्रघंटेति, ती उपवर होती आणि तिचा विवाह होतो. चतुर्थकं कुष्मांडेति, आणि ज्या वेळेला ती उपवरून विवाह होतो आणि कुष्मांडेति म्हणजे ती त्यावेळेला गर्भधारण करते. पंचमं स्कंदमातेति, आणि मग ती काय होती? 5व्यांदा स्कंदाची माता होती, म्हणजे एखाद्या पुत्राला जन्म देती. किंवा गणेश आणि स्कंदाची माता होती. पंचमं स्कंदमातेति. षष्ठं कात्यायनीची च, आणि मग काय होते? ती कात्यायनी बनती. कात्यायनीनं काय केलं होतं? महिषासुराचा वध केला होता. मग तुम्ही म्हणाल आम्ही कोणाचा वध केला घरामध्ये? ज्या वेळेला श्री कात्यायनी बनती, 6 रूप आहे स्त्रीचं कात्यायनी. घरामध्ये मुलं का ज्या वेळेला लहानचे मुलं मोठे होत असतात, कधी कधी मुलं उद्दंड वागतात, त्यावेळेला ती कात्यायनी बनती. मुलासाठी बनते की नाही आई कात्यायनी? चिडते की नाही? कधी कधी रागवते की नाही घरामध्ये? भांडण करते का नाही? मुलाला कधी कधी शिक्षा पण देते. आणि मग सप्तमं कालरात्री, ती स्त्री 7व्यांदा कालरात्री बनती. तुम्ही म्हणाल काल रात्री? अमोलजी महाराज काल रात्री बनते ती ज्या वेळेला पतीवर संकट येतं, पती आजारी पडल किंवा घरामध्ये कोणी आजारी पडतं त्यावेळेला ती रात्र रात्र जागते की नाही?
काल रात्री बनते की नाही ती? हा, वडील आजारी असेल, घरातलं वृद्ध कोणी आजारी असेल तर ती रात्रीच्या वेळेला जागरण करती. आपण पाहिलं असेल कित्येक मनुष्य मरण पावल्यानंतर त्या मनुष्याच्या भोवती कोण बसलेले असतात? स्त्रियाच असते की नाही? माणसं बसतात का? आमच्याकडे स्त्रियाच बसतात. हा, आणि म्हणून सप्तमम काल रात्री ती काल रात्री बनते. लक्षपूर्वक ऐका. काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली भैरव